कधी विचार केलाय का की आकाशात कडकडणाऱ्या विजेमध्ये इतकी प्रचंड शक्ती येते तरी कुठून? किंवा अचानक आपली पायाखालची जमीन का हादरू लागते? आज आपण निसर्गाच्या ह्याच दोन मोठ्या शक्तींमागचं विज्ञान उलगडणार आहोत. हे तेच प्रश्न आहेत नाही का, ज्यांनी मानवाला हजारो वर्षांपासून कोड्यात टाकलं आहे. चला तर मग पाहूया की विज्ञान या रहस्यांवरचा पडदा आज उचलतं तरी कसं. जरा विचार करा, ज्या काळात विज्ञान वगैरे काहीच नव्हतं तेव्हा लोक या घटनांकडे कसे बघत असतील? त्यांच्यासाठी तर हे थेट देवाचं काम होतं, एक अनाकलनीय गूढ शक्ती. तर मग आजच्या या प्रवासात आपण या प्राचीन समजुतींपासून सुरुवात करणार आहोत, मग आधुनिक विज्ञानाच्या मदतीने या घटना समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी या ज्ञानाचा वापर करून सुरक्षित कसं राहायचं हे सुद्धा पाहू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया आणि पाहूया की या नैसर्गिक कोड्यांची उकल आपण कशी करायला लागलो. सुरुवात करूया विजेपासून. आणि सगळ्यात गंमत म्हणजे ह्या प्रचंड ऊर्जेच्या स्फोटाची सुरुवात एका अगदी छोट्याशा गोष्टीपासून होते, जी आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतो. लहानपणी आपण सगळ्यांनीच हे केलं असेल नाही का? कंगवा केसांवर घासायचा आणि कागदाचे छोटे छोटे तुकडे त्याला चिकटवायचे. बस तीच आहे स्थितिक विद्युत. आणि विजेमागचं मूळ तत्व ही अगदी हेच आहे. आणि इथे ना एक अगदी सोपा नियम काम करतो. सारखे चार्ज म्हणजे समजा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह हे एकमेकांना दूर ढकलतात. पण विरुद्ध चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांकडे खेचले जातात, अगदी चुंबकाच्या दोन टोकांसारखं. हे बघा, इथे सारखा चार्ज असलेले फुगे कसे एकमेकांपासून लांब पळत आहेत आणि विरुद्ध चार्ज असलेल्या वस्तू कशा एकमेकांना चिकटायला बघतायत. मग होतं काय की जेव्हा हे विरुद्ध चार्ज अखेर एकत्र येतात तेव्हा ऊर्जेचा एक मोठा जणू काही स्फोटच होतो. तोच आपल्याला कधी लहानशा ठिणगीच्या रूपात दिसतो तर कधी आकाशातल्या प्रचंड विजेच्या रूपात. आणि वादळी ढगांमध्ये बरोबर हेच घडतं, पण खूप मोठ्या प्रमाणावर. ढगांच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज जमा होतो आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह. आणि जेव्हा हा फरक प्रचंड वाढतो तेव्हा विजेचा एक शक्तिशाली लोळ जमिनीकडे किंवा दुसऱ्या ढगाकडे झेपावतो. बरं, विजेमागचं विज्ञान तर आपल्याला कळलं. चला आता वळूया दुसऱ्या नैसर्गिक शक्तीकडे आणि पाहूया की भूकंप कसा होतो. भूकंपाचं रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या पोटात डोकावून बघावं लागेल. आपली पृथ्वी आहे ना, ती अगदी कांद्यासारखी आहे. तिला एकावर एक असे अनेक थर आहेत. सगळ्यात बाहेरचं कवच, मग प्रावरण आणि आतमध्ये गाभा. आता हे जे सगळ्यात बाहेरचं कवच आहे ना, ते काही एकसंध नाहीये. ते एका मोठ्या कोड्याच्या तुकड्यांसारखं आहे, ज्यांना आपण म्हणतो टेक्टॉनिक प्लेट्स. आणि हे तुकडे सतत अगदी हळूहळू एकमेकांवर सरकत असतात. आणि जेव्हा ह्या अजस्त्र प्लेट्स एकमेकांना धडकतात किंवा एकमेकांवरून सरकतात किंवा एकमेकांना घासून पुढे जातात तेव्हा पृथ्वीच्या कवचात प्रचंड ताण निर्माण होतो. आणि मग जेव्हा हा ताण सहनशक्तीच्या पलीकडे जातो आणि अचानक मोकळा होतो तेव्हा जमिनीला एक जबरदस्त हादरा बसतो. याच कंपनांना, याच हादऱ्याला आपण भूकंप म्हणतो. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्या विज्ञानाचा, या माहितीचा वापर आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कसा करू शकतो? वादळ सुरू असताना काय करायचं आणि काय नाही हे माहीत असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी सुरक्षित जागा म्हणजे पक्की इमारत. झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात तर अजिबात थांबायचं नाही. आणि समजा मोकळ्या जागेत अडकलातच तर असं गुडघ्यावर बसून डोकं खाली घ्यायचं. असं केल्याने काय होतं तर वीज पडण्याची शक्यता कमी होते, कारण आपण एक लहान लक्ष्य बनतो. आणि याच विज्ञानाचा एक उत्तम उपयोग म्हणजे लाइटनिंग कंडक्टर किंवा तडितरक्षक. ही एक साधी धातूची पट्टी असते जी उंच इमारतींवर लावतात. तिचं काम काय तर वीज पडल्यास तिला सुरक्षितपणे इमारतीला धक्का न लावता थेट जमिनीत पोहोचवणं. आता भूकंप झाल्यास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत राहणं आणि लगेचच एखाद्या मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आश्रय घेणं. खिडक्या, कपाटं अशा गोष्टींपासून दूर राहायचं. आणि बाहेर असाल तर मोकळ्या जागेकडे धाव घ्यायची जिथे काही पडण्याची शक्यता नाही. पण विज्ञान फक्त भूकंप आल्यावर काय करायचं हेच सांगत नाही, तर भूकंप येण्याआधीची तयारी पण करायला शिकवतं. म्हणजे भूकंपरोधक घरं कशी बांधायची याचं तंत्रज्ञान सुद्धा विज्ञानानेच दिलं आहे, जेणेकरून मोठ्या समुदायाचं संरक्षण होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय तर निसर्गाच्या या शक्ती का घडतात हे समजून घेतलं ना की काय झालं तर या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद आपल्याला आपोआप मिळते. हे फक्त ज्ञान नाही तर ही एक प्रकारची शक्ती आहे. विज्ञान आपल्याला आपलं जग, आपला निसर्ग समजून घ्यायला मदत करतं.
आज आपण वीज आणि भूकंपाबद्दल बोललो. पण असं अजून कोणतं नैसर्गिक रहस्य आहे ज्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल? विचार नक्की करा.